सलामीची जोडी पोचली मैदानाच्या आतमध्ये. सागर सागर आणि सूरज पष्टे. नक्कीच क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पिंपरोळी संघाकडनं सलामीचा गोलंदाज देखील सज्ज होईल. सलामीची जोडी आली मैदानात. सागर पाटील आणि सूरज पष्टे. सलामीला फलंदाज असेल सागर पाटील, सलामीचा गोलंदाज असेल कल्पेश. यावेळेस पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय. भिरकावून दिला जाईल चेंडूला. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय. सूरज यांच्या बॅटमध्ये येतो. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. चौकारानं संघाचं खातं पण केलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल कल्पेश. कल्पेश वरखंडे टू सूरज पष्टे. येणारा दुसरा चेंडू. गोलंदाज सज्ज होईल कल्पेश. कल्पेश टू सूरज पष्टे. थोडी गती द्या सामन्याला. यावेळेस दुसऱ्या चेंडूवर देखील हल्ला बोल. बिग हिट. चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार. धावफलक 6 पुढे लोटलं जाईल. बिनबाद 10 या धावसंख्येवरती. चेंडूवरती हल्ला बोल. चेंडू भिरकावून दिला षटकारासाठी. धावफलक 6 पुढे लोटलं गेलं. ते बिनबाद 10 या धावसंख्येवरती. येणारा तिसरा चेंडू. कल्पेश वरखंडे सज्ज होईल टू सूरज पष्टे. यावेळेस फुलटच चेंडू होता. पुरेपूर समाचार घेतला नाही. त्यावर एक धाव कंप्लीटरित्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील होतोय. अगदी सहजरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. धावफलक 2 पुढे लोटलं जाईल. ते बिनबाद 12 या धावसंख्येवरती. यावेळेस हलक्यादाने चेंडू खेळून काढला जाईल. सन्मान दिला जातोय. चेंडूला थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटली. त्यावर यशस्वीरित्या 2 धावा पळून पूर्ण होतील. पुन्हा एकदा धावफलक 2 पुढे लोटलं जाईल. ती 14 या धावसंख्येवरती. बिनबाद 14. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल कल्पेश वरखंडे टू सूरज पष्टे. येणारा 5वा चेंडू असेल. 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठून काढल्या जातात. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. निर्धावपणात सांगता येईल चेंडूची. धावफलक मात्र रोखलं जाईल. ते केवळ 14 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा कल्पेश वरखंडे सज्ज होईल. कल्पेश टू सूरज. शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूची हाताळणी झाली. पंचांचा इशारा येईल षटक समाप्तीचं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय बिनबाद 14 या धावसंख्येवरती. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती.
रुपेश जाधव आर्यन्स फाउंडेशन अंबाडी यांच्याकडनं घोडगाव संघासाठी शुभेच्छा येतात. यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज येतोय रामदास. रामदास वरखंडे. तुषसागर पाटील पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. बाबा चषक ब्रँडेड षटकार. धावफलक 6 ने पुढे लोटलं जाईल 20 या धावसंख्येवरती. यांचं देखील स्वागत केलं जात आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती बिगिट मारली जाईल. षटकारासाठी मोठा फटका मारला गेला. धावफलक 6 ने पुढे लोटलं जाईल बिनबाद 20 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल रामदास वरखंडे टू सागर पाटील. येणारा दुसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा विकेट. सोप्पा झेल टिपला जाईल. पहिल्या विकेटचं पतन होईल. सागर पटेल तंबूत परतावा लागेल. चेंडूवरती यश प्राप्त होतोय गोलंदाज रामदास वरखंडे यांना. सागर पाटील तंबूत परतावा लागेल. तर नक्कीच यावेळेस नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. आशिष पाटील. रामदास टू आशिष. यावेळेस सन्मान दिला जातोय. चेंडूला हलक्याने चेंडू खेळून काढला जाईल. त्यावर एक धाव पूर्ण केली जाईल आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धाव फलक 1 ने पुढे लोटलं जाईल. एक गडी बाद 21 या धावसंख्येवरती. पुण्याला रामदास सज्ज होईल. रामदास टू सूरज पष्टे जो वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय. 6 चेंडूंनी 14 धावा जमवल्यात सूरज पष्टे यांनी. यावेळेस सुरेख चेंडू. त्यावर एकच धाव भेटेल. धाव फलक पुन्हा एकदा 1 ने पुढे लोटलं जाईल 22 या धावसंख्येवरती. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी रामदास वरखंडे यांची. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला. त्यानंतर गडी बाद आणि त्यानंतर सलग सिंगल. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल रामदास. रामदास टू आशिष पाटील. यावेळेस थोडा खराब चेंडूची हाताळणी झाली. अवांतर धावसंख्येत भर पडेल. वाईटचा इशारा येतोय तटस्थ पंच एकनाथ डगले सर यांच्याकडनं. धावफलक पुन्हा एकदा 1 ने पुढे लोटलं जाईल 23 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 23. येणारा पुढचा चेंडू 5वा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रामदास. रामदास टू आशिष पाटील. यावेळेस फुलटच चेंडू होता. पुरेपूर समाचार घेता आला नाही. पुन्हा एकदा निर्धावपणात सांगता येईल चेंडूची. धावफलक मात्र रोखलं जाईल. एक गडी बाद 23 या धावसंख्येवरती. नक्कीच शेवटचा चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम चेंडूची हाताळणी झाली. तटस्थ पंच एकनाथ डगले सर यांच्याकडनं शतक समाप्तीचा इशारा येईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं 1 गडी बाद 23 या धावसंख्येवरती. धानिव संघाचा कर्णधार आणि रुद्र 11 गोरसाई बी संघाचा कर्णधार पण टॉच बॉक्स मध्ये यायचे. शेवटचं षटक असेल. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती मंगेश. मंगेश वरखंडे टू सूरज पष्टे. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक.
तिसऱ्या षटकातील सलामीचा चेंडू असेल गोलंदाज मंगेश यांचा. मंगेश टू सूरज पष्टे. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली. त्यावर एक धाव पडून पूर्ण ते दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. यस, गडी बाद. दुसरी धाव घेताना मात्र गडी बाद होतोय. दुसरा झटका बसेल तो घोडगाव संघाला. आशिष पाटील यांच्या रूपानं धावफलक मात्र रोखलं जाईल. ती 24 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 24. तर नक्कीच यासाठी शुभेच्छा येतात घोडगाव संघासाठी. तेजस पाटील सावरोली, त्याचप्रमाणे प्रतीक जाधव झिडके, या दोघांकडून शुभेच्छा येतात ते घोडगाव संघाला. यावेळेस नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश पाटील. मंगेश वरखंडे टू सूरज पष्टे. येणारा दुसरा चेंडू. यावेळेस लो फुलटा चेंडू पुरेपूर समाचार उचलता आला नाही. त्यावर चेंडू अगदी सीमा रेषेलगत अडवला जाईल. फेक देखील चांगली म्हणावी लागेल, परंतु 2 धावा पळून पूर्ण होतील. धाव फलक 2 ने पुढे लोटलं जाईल. 2 गडी बाद 26 या धावसंख्येवरती. चला, धानिव संघाचा कर्णधार आणि रुद्र 11 गोरसे बी संघाचा कर्णधार टॉच बॉक्स मध्ये यायचंय आपण. यावेळेस सुरेख चेंडू, त्याहून देखना फटका. चेंडू भिरकावून दिलाय षटकारासाठी. धावफलक 6 ने पुढे लोटलं जाईल 32 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 32. सन्माननीय कृपेशजी खापरे यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस होईल. 3. तर नक्कीच रुद्र 11 गोरसे बी संघ टॉस इन होतोय. प्रथम निर्णय घेतला जाईल तो क्षेत्ररक्षणाचा. विनंती असेल सामना संपल्यानंतर आपण तोरी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विनंती असेल पंचांना थोडी गती द्यायची आपण सामन्याला. तटस्थ पंच असतील सन्माननीय एकनाथ डगळे सर, त्याचप्रमाणे त्रिशूल ठाकले सर. यावेळेस खराब चेंडूची हाताळणी. भीमर चेंडूची घोषणा झाली. नो बॉलचा इशारा येईल. त्यावर येईल चौकार. चौकार प्लस नो. तब्बल 5 धावा जमा होतील धाव फलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलंय 37 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 37. पुनर्ष एकदा गोलंदाज सज्ज होईल मंगेश वरखंडे टू सूरज पष्टे. यावेळेस पुरेपूर समाचार घेतला जाईल. चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार. धावफलक मात्र 6 पुढे लोटलं जाईल. 2 गडी बाद 43 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल मंगेश. मंगेश टू सूरज पाटील. यावेळेस पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलं चेंडूला. बॅक टू बॅक दुसरा षटकार सूरज पष्टे यांच्या बॅटमधनं. धावफलक 6 ने पुढे लोटलं जाईल 49 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 49.
नक्कीच शेवटचा चेंडू असेल मंगेश वरखंडे यांचा टू सूरज पष्टे. तर 13 चेंडू मध्ये 40 धावा जमवल्या जातील त्या सूरज पष्टे यांच्या मार्फत. यावेळेस गती कमी केली चेंडू मागची, त्यावर एक धावण्याचा प्रयत्न होता. गडी बाद, पंचांचा इशारा येईल शतक समाप्तीचा. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 2 गडी बाद 49 या धावसंख्येवरती. रनआउट आहे ना सर? विजयाकरिता 18 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष असेल ते पिंपरोळी संघासमोर. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण घोडगाव संघ. आणि त्यानंतर विनंती असेल तर नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण असताना दिसतोय घोडगाव संघाकडनं. येणारे 18 चेंडू 50 धावा. तर नक्कीच सुरुवात होईल सामन्याला. सलामीची जोडी आली मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश आणि रुपेश. सलामीचा गोलंदाज देखील सज्ज होतोय आशिष पाटील. यावेळेस स्लोवर चेंडूची हाताळणी झाली आशिष पाटील यांच्याकडनं. त्यावर मात्र एक चोरटी धाव घेतली जाईल. संघाचं खातं पण होईल धावसंख्या 1 न. पुनर्ष एकदा गोलंदाज सज्ज होईल आशिष पाटील टू रुपेश. येणारे 17 चेंडू 49 धावा. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. पुन्हा एकदा एक धाव जमा केली जाईल धाव फलकावर. धाव फलक मात्र 1 न पुढे लोटलं जाईल. बिनबाद 2 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूची हाताळणी. निर्धापनात सांगता येईल चेंडूची. धावफलक मात्र रोखलं जाईल ते केवळ 2 या धावसंख्येवरती. बिनबाद 2. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल आशिष पाटील टू कल्पेश. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूची हाताळणी झाली. निर्धापनात सांगता येईल जखडून ठेवलं जाते दोन्ही फलंदाजांना कल्पेश आणि रुपेश याला. धाव फलकावर केवळ 2च धावा लागल्या जातात. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि केवळ 2 धावा जमा झाल्यात त्या पिंपरोली संघाचा. येणारा 5वा चेंडू आशिष पाटील सज्ज होईल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर चेंडू. निर्धापनात सांगता होईल रोखलं जातंय फलंदाज कल्पेश याला. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिला जात नाहीये. समोर भला मोठा टार्गेट उभा केला जातोय तो पिंपरोली संघाच्या.
50 धावांचं टार्गेट उभं केलं जाते आणि धाव फलकावर केवळ 2च धावा जमा होतात. नक्कीच शेवटचा चेंडू असेल आशिष पाटील टू कल्पेश. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. तटस्थ पंच सन्मान्य त्रिशूल ठाकरे यांचा इशारा येतोय शतक समाप्तीचा. एकाच षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलोय बिनबाद 2 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू 48 धावा. बारा चेंडू 48 धावा. विनंती असेल पंचांना गती द्यायची आपण सामन्याला. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती सूरज पष्टे. सूरज टू रुपेश. दुसऱ्या षटकातील सलामीचा चेंडू असेल गोलंदाज सज्ज होईल. येणारे 12 चेंडू 48 धावा. यावेळेस अप्रतिम चेंडूची हाताळणी झाली. पहिल्या चेंडूची सांगता निर्धावपणे होते. धावफलक मात्र रोखलं जाईल ते केवळ 2 या धावसंख्येवरती. अप्रतिम गोलंदाजी म्हणावे लागेल गोडगाव संघाकडनं. पुन्हा एकदा सूरज पष्टे सज्ज होतील टू रुपेश. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली. अखेर पहिला झटका दिला जाईल तो पिंपरोळी संघाला. रुपेश यांच्या रूपानं पहिला आदळा बसतोय. धावफलक रोखलं जाईल 1 गडी बाद 2 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश वरखंडे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू विसावेल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सलग दुसरा झटका बसेल पिंपरोली संघाला निलेश वरखंडे यांच्या रूपानं. बॅक टू बॅक दुसरा आदळा बसतोय पिंपरोली संघाला. पुन्हा एकदा नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये योगेश वरखंडे. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये योगेश वरखंडे तो सूरज पष्टे. यावेळेस सुरेख चेंडू त्याहून देखना फटका. क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं. त्यावर 1 धाव जमा होईल. धावफलक 1 ने पुढे लोटलं जाईल. 2 गडी बाद 3 या धावसंख्येवरती. येणारे 8 चेंडू 47 धावा. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या चेंडू कार्पेट साईडने खेळून काढला जाईल. त्यावर तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण. अक्षरशः आशा सोडली जाते पिंपरोली संघाकडनं. चला यानंतर विनंती असेल रुद्र 11 गोरसे बी संघाला आपण सज्ज राहायचे. आणि धानीव संघ आपल्याला देखील विनंती असेल आपण खेळाडू कक्षाच्या जाऊन बाजूला थांबायचे. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूची हाताळणी निर्धावपणात सांगता होईल. तटस्थ पंचांचा इशारा येतोय शतक समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 2 गडी बाद 4 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक 6 चेंडू 46 धावा. नवीन गोलंदाज येतोय धनंजय. नवीन गोलंदाज येतोय ओमकार टू कल्पेश. चला पंच थोडी गती द्या सामन्याला. ओमकार टू कल्पेश. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरेल 20वा घेईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये.
जवळजवळ घोडगाव संघ हा सामना विजयीच्या दिशेने वाटचाल करतोय. येणारे 5 चेंडू 46 धावा. यावेळेस मोठा फटका आणि एक सोप्पा झेल. सलग तिसरा झटका बसेल पिंपरोली संघाला. तो कल्पेशाच्या रूपाने धावफलक रोखलं जाईल केवळ 4 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 4. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये, महेश वरखंडे. येणारे 4 चेंडू 46 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडू पुरेपूर समाचार घेतला जाईल. चेंडू सरेल फेकून दिला जातोय सीमारेषा पार. षटकार. षटकारानं मात्र धावफलक पुढे लोटलं जाईल. 3 गडी बाद 10 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल ओमकार. दुसरा चेंडू, दिशा दिली चेंडूला, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. या फलंदाजाला आधी यायचं होतं. बॅक टू बॅक दुसरा षटकार मारलाय. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. त्यावर मात्र एक धाव घेतली जाईल. धावफलक 1 न पुढे लोटलं जात आहे 17 या धावसंख्येवरती. येणारा 1 चेंडू 33 धावा. सुरेख चेंडू. चला विनंती असेल रुद्र 11 घोरसई बी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण आणि दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आला पाहिजे. त्यानंतर विनंती असेल मॅन ऑफ द मॅच